वावरामध्ये आल्या आल्या इथे काटा रुतला मला. वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज आपल्याला वावरामध्ये जायचं आहे पाईपलाईन टाकायसाठी. कारण वरचा पाऊस काही येत नाही. शेतकऱ्याला सर्व संकटाच्या समोर जावे लागते. त्याला वेळेवर तपणही पाहिजे असते, पाऊसही पाहिजे असतो. पण पावसाने अशी चाट दिली आहे, गेला की येतच नाही. आणि पराठी खूप लोंबलेली आहे. तर आता त्याला कसं तरी करावे लागेल. तर आज पाहू आपण, वावराची जर लाईन असेल तर पाईपलाईन जोडून पाणी देऊ. वावर आहे तर पावर आहे म्हणते, पण त्या वावरामध्ये किती पावर लागते हे फक्त आणि फक्त शेतकरी समजू शकतो. बाकीचे लोक का फक्त वरवर म्हणते वावर आहे तर पावर आहे. काही पावर म्हणजे ठेवलं नाही. त्या सर्व गोष्टीला ते वावरामध्ये करावे लागते. सकाळपासून संध्याकाळवरी वावरामध्ये काम करावं लागतं, तेव्हा कुठं उत्पन्न होतं. जास्त काम केलं तर आपल्या नशिबाला काहीतरी भेटते. नाहीतर ते पुरी लोकांची मजुरी, देणं घेणं, दलाली याच्यामध्ये सर्व उत्पन्न निघून जातं. तर आपण आता आपल्या वावरामध्ये आलेले आहोत. हे आहे आपल्या वावरातलं सोयाबीन. इथे पाण्याची खूप आवश्यकता आहे. पाऊस असतं तर आता म्हणजे सोयाबीन किती वाढलं असतं, मोठं झालं असतं. तर गाईस, इथे मिरचीचं रोप लावून आहे. तर याला पाणी द्यावं लागते आपल्याला. आणि मिरची आपल्याला इथे लावायची आहे. तर गाईस, आता आपण रोपायला पाणी देऊया, मग पाईप टाकूया. ही आपल्याला पाईपलाईन इकडे जोडून आहे, रोपाकडे जोडून आहे. तर ही आपल्याला इकडे जोडायची आहे पराठीमध्ये. तर गाईज, आमची पाईपलाईन टाकून झालेली आहे. तर मग आता वावरातली लाईन आलेली आहे. हे आपल्या वावरातले सागाचे झाडं आहे, अशरा सागाची झाडं. हे वावर म्हटल्यावर अशी कारल्याच्या आणि कोऱ्याचे इलं तर वावरामध्ये लावाच लागते. तर गाईज, वावरामध्ये असे कुठे येते म्हणजे जर पाणी पावसाला वेळेवर तर इथे उभे राहू शकतो आपण. आणि हे आहे पाईप असे आपल्याला उभे करून झाडामध्ये ठेवावे लागते. आणि हे आहे खत. सर्व सुविधा आधीच करून ठेवावी लागते, कारण की मग पाऊस आला की वावरामधून ट्रॅक्टर येत नाही. तर हे उन्हाळ्यामध्येच असं खत आणून झाग झुकवून ठेवावं लागते. आणि आपले साथीदार बैलांना कसं खाजवत फिरवतच राहावं लागते. तर बैलाची ना आपली चांगली ओळखी बनते, कारण की याच्यावरच तर आपल्या वावराचे सगळे काम होत असते. आणि हे असे माचं वावरून ठेवावं लागते फवारणी करायसाठी. बैल पण बैल आणा जाण्यासाठी, वावरामध्ये येण्या जाण्यासाठी इथे आपल्याला पाईपलाईन टाकायची होती, कारण की इथे पराठी खूप चिमलेल्या, पाण्याची खूप आवश्यकता आहे. सपोज काही येत नाही आहे. नोजल लावलेल्या पराठीला खूप पाण्याची आवश्यकता आहे. पाणी आलेलं आहे बाहेर. पाण्यास लावलं लागते, कारण जर पाईपलाईन जर काही राहिलं तर पाणी झालेलं आहे. तर गाईज, भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या. धन्यवाद.